राक्षसा, नीच माणसा, एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू. लांब होच्या देवापासून. माझ्या पोरीला मारलंस, तिला नादाला लावलंस, तिचा जीव घेतलास तू. मला माझी सोनू पाहिजे, पाहिजे मला माझी सोनू. पोरीच्या मरणाचा धसकाच घेतलाय बाईनं. आता धसका घेऊन काय उपयोग? पोरगी होती तवाच नीट अडवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. कोण आहे ते पोरगा? मी सांगते ना कोण आहे तो. हाय तो. मधू मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. अहो काय अवस्था करून घेतली स्वतःची, मला बघवत सुद्धा नाहीये. ए थांब, लांब माझ्यापासून, जवळ नको माझ्या. मधू मॅडम तुम्ही ऐका माझा शांतपणे. डॉक्टर, डॉक्टर. खरंच ह्या बाईला याड लागले. त्यांच्या भल्यासाठीच बोलत होते ती, आणि त्यांनाच मारलं यांनी. खरं आहे बाबू दादा, मला तर वाटतंय ही प्रकरण आता हाताच्या बाहेर गेलं. या हे बायानो, हिला आधी बाहेर काढा इथनं. खरंच याड लागली या बाईला, हाकलून द्या हिला. चल निघित ना, निघ. मला येणारा माझा जीव घ्यायचाय. सोडणार नाही मी याला, सोडणार नाही, सोडणार नाही. रवीना वहिनी तुम्ही बाजूला व्हा, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. तुम्ही जागेवर या तुमच्या. अहो डॉक्टर, ही बाई कुणाला काय पण समजती. हाकला हिला इथनं. तुम्ही शांत व्हा. अरे कोणी काही करू नका, शांत व्हा. त्या माझ्याशी कसंही वागलं असेल तर तुम्ही त्यांच्याशी तसं वागू नका, नाहीतर त्या पुन्हा तुम्हाला दगड मारतील आणि त्यांच्या मुलीचा खुनी समजतील. अहो त्यांची अवस्था नीट बघा हो तुम्ही. बस बस झालंय, तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय. अरे त्या एक बाईला काही कळणं झालंय म्हणून ती अशी वागते. तुमचं काय डोकं फिरलंय वय? किती माराल? जीव घ्या का तिचा? देव माणूस तर आपल्यापेक्षा नीच निघाला रे. डोंबलाचा देव माणूस, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं त्यांनी एकाच महिन्यात. त्याला असं सोडायचं नाही. डॉक्टर पळे येडे पळ, परत गावात दिसू नकोस. परत जर गावात आली ना जीवात घेईन तुझा. लय त्रास होतोय का? थोडासा त्रास होतोय मला, पण माझ्यापेक्षा त्या मधू मॅडमचं दुःख खूप मोठं. याचा खूप त्रास होतोय रे मला. मला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये नाही जायचं. ये की इकडे ये. ए नाम्या, आता बाद झालं बरं का. आता आम्ही अजिबात थांबणार नाही. अरे अजून किती वाट बघायची? कधी डबल पैसे होणार? आजच्याच आमचे पैसे आम्हाला डबल करून पाहिजेत. अरे 3 महिने झाले की कधी देणार आहेस आमचे पैसे? बायकोचे मंगलसूत्र गाण ठेवून तुला पैसे डबल करण्यासाठी दिले होते. डबल करायची गोष्ट लांब, तू गुंतवलेले पण अजून परत दिले नाहीस, हे लक्षात ठेव. आमच्या आम्हाला पैसे दे, नाही तर सगळं आम्ही इथंच काढून टाकू तुला. ए संदेश, काय बोलतोयस लगा? मी काय म्हणतोय, तुम्ही समद्यांनी ना
धीर धरा, मी समजांचे पैसे देणार म्हणजे देणार. अरे देणार म्हणजे देणार तरी कधी? आमची हाडं मसनात गेलं. नाही आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. अरे निदान घेतले तेवढं तरी दे, बाकीचं नंतर दिले तरी चालतील. काय करतोय आम्ही? आमचे पैसे आहेत ना, आत्ताच्या आत्ता दाखव, नाहीतर दरारा याला. मला फक्त 1 दिवस द्या, मी समजांचे पैसे देणार. डबल झालेले नाही देता आले ना तरी गुंतवलेले तरी देईल, पण मला 1 दिवस द्या. 1 दिवस आहे तुझ्याकडे पैशाचा बंदोबस्त करायला, नाहीतर आम्ही सगळे मिळून तुझा बंदोबस्त करू. चला रे, चला. डॉक्टर आता तुम्हीच मला यातनं वाचवू शकता. भाऊ दादा अजून काय असेल तर बघा. हा बघ तू. बाबू दादा हा बोल. अहो मी ह्यांच्या ह्याच्यात हे देऊन आलोय आणि ते संध्याकाळी येऊन ना ह्याच सुरू करणार आहेत बघा. पजा हे चार तो काय बदरी झालायच का रे? हा माणसाला कळेल असं कधी बोलणार आहे? अहो म्हणजे मी त्या गोंधळी मंडळीला ना ऍडव्हान्स देऊन आलोय आणि ते संध्याकाळपर्यंत येऊन ना गोंधळ सुरू करणार आहेत. बरं झालं बाया, ही पण काम हाता वेगळं होतंय. ते एकदा का गोंधळ पार पडला ना आपण सुटलो समध्यातनं. टेम्पल काय चाललंय सगळं? डॉक्टर ही बघा गोंधळाची तयारी सुरू आहे. मम्मी अगं लगीन आणि आता पूजा झाली आहे ना, मग गोंधळ घालायची गरज आहे का? अगं गोंधळ घातल्या बिगर लगीन मानवत नसतंय बाया. आणि ही बघ डिंपल, आता मला तुझ्या संसारात ना कुठलीच इडापिडा नकोय. डॉक्टर बरं झालं आलाच, कमलाकरकडनं लाईटीच्या तोरणं घेऊन ये. तू फोन कर ना त्यांना, मला वेळ नाही. डॉक्टर जरा बाजूला येता का, मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. नाम्या अरे एवढं काय महत्वाचं काम आहे? हाव डॉक्टर ते पण. नाम्या माझ्यासोबत ये. एवढं काय महत्वाचं काम असेल या नाम्या दादाचं? डॉक्टर आज मी गावातल्या लोकांचा मार खाता वाचलोय. लोक संतापली, पिसाळली नुसती. डॉक्टर आज तर पतपेढीवर मोर्चा आणला होता त्यांनी. आज जर त्यांना पैसे नाही ना दिले तर डॉक्टर लय मागं लागलेत. आणि त्यांची तरी काय चूक आहे? 3 महिने झाले डॉक्टर, त्यांचे पैसे दिले नाहीत आपण. आज त्यांनी मला शेवटची मुदत दिली. 1 दिवसात जर त्यांना पैसे नाही ना दिले तर माझा जीव घेतील, गाडतील मला. डॉक्टर मी काय करू तुम्हीच सांगा. मला त्यांचे पैसे देऊन टाका, म्हणजे मी त्यांचे पैसे देऊन टाकतो. द्या. नाम्या अरे मी कुठून देणार बरं पैसे? या लग्नामुळे कंगणे बाबा माझ्यावर नाराज आहेत. मी हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्याच मागण्या मान्य करत नाहीयेत. त्यांचा अजूनही माझ्यावरचा राग गेलेला नाहीये रे. हो डॉक्टर असं नका बोलू डॉक्टर. तुमच्यावर विश्वास ठेवून शब्द दिलाय लोकांना. डबल जाऊ द्या. मी काय म्हणतो डबल जाऊ द्या. त्यांनी गुंतवलेले पैसे तरी द्या. नाम्या माझ्याकडे पैशाचे तर दिले नसते का मी? आणि ते लोकांचे पैसे माझ्याकडे ठेवून मी काय करणार? अरे या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलो आणि तीच करतो, वेगळं काही करत नाहीये. मी पण तेच करतोय, सेवा. ती सेवा करतोय म्हणून ही जबाबदारी घेतली डॉक्टर. मला या जबाबदारीतून मुक्त कर. मला नको डॉक्टर. मी सगळं सहन करेन, पण चोरी, लबाडी, अपराधावर हे असले आरोप आहेत ना, हे मी नाही सहन करणार. तुम्ही एक काम करा, दुसऱ्या कोणाला तरी ही जबाबदारी देऊन टाका, मला मुक्त करा. नाम्या अरे असं बोलून कसं चालेल? ही जबाबदारी स्वतः कंगणी बापांनी तुझ्यावर सोपवली आहे. आणि त्यांनी सोपवली म्हणजे काहीतरी विचार करूनच सोपवली असेल ना. नाम्या तू काहीही काळजी करू नको. कंगणी बाबा तुला या संकटातून नक्की बाहेर काढतील. अजून कुठलं संकट यायचं बाकी आहे? हे संकटच आहे. अहो चोर लबाड समजतील लोक, गाडवावरून दिंड काढतील, जीव घेतील माझा. नाम्या तू काहीही काळजी करू नको. काहीही होणार नाही. आपण लोकांचे पैसे परत करू. वेळ आली ना नाम्या, मी लोकांना सामोरं जाईन, पण तुला काही होऊ देणार नाही. मग तर झालं. डॉक्टर तुम्ही पाठीशी आहात म्हणून मी व्यवस्थित तरी आहे. फक्त विश्वास मोडू नका, नाहीतर माझं आयुष्य बरबाद होईल डॉक्टर. असं तुम्ही नाही करणार याची खात्री आहे मला.
ही केस वाटते तेवढी सोपी नाहीये, सिरियस आहे. हा माणूस जर महाराष्ट्रात आला असेल ना तर अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा पुन्हा करू शकतो. त्याच्याकडे बघितलं की असं वाटतंय की हा पैशासाठी काही करू शकेल. हो सर, त्या फॉरेनर मुलीची बॉडी सापडली त्यावेळी तिच्याकडे पैसे वगैरे काहीच नव्हतं. ते पैसे यानंच पळवले असावेत. आणि असंही कानावर आलंय की हा राजस्थानातून त्याच्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी साताऱ्यातील कातळवाडीत आलाय. ही केस सॉल्व्ह केलीच पाहिजे. त्याकरता आपल्याला हुशार आणि जबाबदार अधिकारी शोधावा लागेल. तुम्हाला काय वाटतं साहेब, असा कोण आहे आपल्याकडे की जो काहीही करून ही केस सॉल्व्ह करू शकतो? आहे, माझ्याकडे एक अधिकारी आहे. नाम्या, तू एक काम करतो, इथेच थांब. मी कंगणी बाबांच्या सानिध्यात जातो आणि बघतो काय मदत मिळते का. चालतंय की, मी पण येतो की. नाम्या, अरे तुला माहिती आहे ना, कंगणी बाबा माझ्यावर खूप रागावलेत. आपण त्यांना डबल दिलेले पैसे, डबल सोडा, आपण दिलेले पैसे सुद्धा परत मिळणार नाही. ते जागावर भस्म होतील, राख होईल त्यांची. आपल्या हातात काय, फक्त राख. नाही तरीही तुला यायचं असेल तर चल, त्यानिमित्तानं दर्शन पण होईल. नाही तुम्ही जावा, मी इथेच थांबतो. नक्की? होय, आलोच मी. नाम्या, हे बघ पैसे. कंगणी बाबांना खूप विनवणी केली तेव्हा कुठे त्यांनी पैसे दिले. डॉक्टर तुम्ही माझी इज्जत वाचवली. तुमचे आभार कसे मानून हे कळण्यात आले बघा. नाम्या, अरे माझे कसले आभार मानतोय, कंगणी बाबांचे मान. ते आहेत म्हणून मी आहे. त्यांनी लोकांची सेवा करण्यासाठी मला इथे पाठवलंय आणि मी सेवाच करतो, दुसरं काही करत नाहीये. आता हे पैसे आहेत ना, एकेकांच्या तोंडावर फेकूनच मारतो. नाही नाम्या, हे पैसे आजच त्यांना देऊ नकोस. म्हणजे? त्यांना सांग, हे डबल झालेले पैसे जर का तुम्ही आजच माझ्याकडे जमा केले तर 1 महिन्यात तुम्हाला 5 पट मिळतील. 5 पट? हो. हे कसं शक्य आहे डॉक्टर? नाम्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आणि हे शक्य नसतं तर मी तुला बोललोच नसतो. लवकरच ही स्कीम सगळ्या गावातल्या लोकांना सांग. या गावातलं प्रत्येकाचं भलं झालेलं मला बघायचं. ठीक आहे, येतो. आज सोडायला नाही बरं का त्याला. अरे आज जर नाम्यानं पैसे नाही दिले का नाही तर त्याची पतपेढी बी फोडायची, त्याला बी सोडायचा नाही. ए अरे तो काय लिहिलंय बघा, डबल झालेले पैसे आज गुतवाल तर महिनाभरात 5 पटीने मिळवाल. अरे वा, ज्या काय की पण खरंच देईल का रे तो 5 पटीने पैसे? अरे आता द्यायला पैसे नसतील म्हणून तो महिनाभर खेळवतोय, आपल्याला गांडावतोय. चला तर बघू. चला चला. संदेश कांबळे किती? 4 लाख. 4 लाख. हा, हे नामाशय नमस्कार. माझे 5 लाख. नाव जय सांगा. सळुंके. जय साळुंके. हे आप्पा आप्पा तुमची. नाम्यानं आपल्याला दुप्पट पैसे दिले. आपण काय करूया, हेच पैसे परत पतपेढी ठेवूया. म्हणजे आपल्याला एका महिन्यात 5 पट भेटतात. टाकायचं का? टाकूया. चला. नाम्या, ओ नामाशेठ, मी काय म्हणतोय, पैसे द्यायची एवढे काय गडबड या. एक काम कर, हे पैसे पतपेढीतच ठेव आणि महिन्याने दे की 5 पट. असं म्हणताय? नाम्या माझं पैसे आणि होय नाम्या ते देशील ना बाबा. तुमचा जर विश्वास नसेल ना तर राहू द्या, जावा तुम्ही. हे घ्या. अरे तू गावातला आहेस आपल्या, अरे आम्हाला फसवतोस होय. घरी पैसे चल, महिन्याने येतो आता. जय सळुंके. सरपंच बसा. हा,
तर या ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत, डिंपल मॅडम सुद्धा आलेले आहेत. या दोघांनी आज जो काही गोंधळ घातलेला आहे. हो सरपंच, काय झालं? या दोघांच्या लग्नातच गोंधळ आहे ना? तुम्ही मला असं कन्फ्यूज करू नका. हा, तर मी या दोघांचं अभिनंदन करतो. हो सरपंच, अहो गोंधळाचं कुणी ह्याचं हे करतं का? म्हणजे अभिनंदन अभिनंदन मग कोण करतं? मी या गावाचा सरपंच आहे, मीच त्यांचं अभिनंदन करणार. राहू द्या राहू द्या राहू द्या. हे गावाला, जिल्ह्याला, तालुक्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही हे बोलू नका. चला, सरपंचाचं भाषण संपलं. टाळ्या. तुम्ही मला असं हुटआउट करू नका. तुम्ही बसा. डिंपल, डॉक्टर, आपण गोंधळ सुरू करूया.